नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस. एवढे सगळे उलाढाल झालेली आहे. इन बिटवीन खूप साऱ्या न्यूज, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटलेल्या असतील सॅटर्डे संडेमध्ये. आता परत एक लेटेस्ट एक नवीन डेव्हलपमेंट आलेली आहे आणि पुन्हा एकदा परत एक सीज फायर होण्यासाठी काहीतरी घडामोड घडताना आपल्याला दिसतायत. ठीक आहे. तर अशा हिशोबाच्या ह्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो, हा एक ट्रम्पचा कार्यक्रम आहे आणि आजचा डेटा बघण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतोय, एक ट्विटर किंवा आपलं एक्स हँडल आहे ते सर्वांनी इन्स्टॉल करा आणि ट्रम्पला सगळ्यांनी त्या ठिकाणी त्याच्या ज्या अपडेट्स आहेत ते आपल्याला घ्यायला सुरुवात करणं हे ते गमतीचा पार्ट सोडून द्या. डेटा कसा आला होता ऑलरेडी शुक्रवारचा संध्याकाळचा जो डेटा आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर तुम्ही बघू शकत असाल डेटा जो आहे तो 5,94,000 पोझिशन्स आलेल्या आहेत रिटेलरच्या. म्हणजे ऑलमोस्ट 9,00,000च्या ज्या पोझिशन्स होत्या त्या आता 6,00,000वरती आलेल्या आहेत. तर मेजर चेंज झाले. रिटेलरनी त्या ठिकाणी आता कमी केलेल्या आहेत. कमी केल्यात आणि आपले प्रॉप डेस्क आहे ते 1,80,000च्या पोझिशन्स वरून त्या ठिकाणी आता 50,000च्या पॉझिटिव्ह पोझिशन्स घेऊन घेऊन गेले होते. ठीक आहे. तर मित्रांनो डेटा तो आहे कम्पेअर टू कालचा आधीचा डेटा पॉझिटिव्हच आहे. न्यूज बऱ्याचशा निगेटिव्ह येऊन गेल्या, पण आता पुन्हा एकदा ओव्हरनाईट काही आलेलं आहे जे आता थोडंसं लेट नाईट मी तुम्हाला अपडेट करतोय. ठीक आहे. तर परत सीज फायर त्या ठिकाणी होण्यासाठीची चिन्ह आहेत. पाकिस्तान काही गोष्टी आता पुढाकाराने घेऊन त्या गोष्टी करताना दिसतंय. ते SGX मध्ये पण तुम्हाला ते ऑलरेडी ते मार्केटच क्लोज होतं. त्यानंतर काही घडामोड झालेली नाही. त्याच्यामुळे याचा विषय सोडून द्या. पण डेटा तेवढा निगेटिव्ह नाहीये. जरी काही आता न्यूज फॅक्टरी नसतील तर मार्केट जर निगेटिव्ह ओपन झालं, चान्सेस खूप कमी आहे निगेटिव्ह नाही ओपन होणार. तर ते मार्केट खाली राहण्याचे जे चान्सेस आहेत ते फार कमी आहेत. ओके. तर मित्रांनो हे जे छोटे मोठे मूव्ज आहेत ना हे आपल्याला वाचू शकतील फक्त आणि फक्त हेजिंगमुळे. ठीक आहे. तर तुम्ही लॉंग टर्मचे प्लेयर असाल तर तुम्हाला काही हेज पोझिशन घेऊन ठेवणं गरजेचं आहे. अशा काही गोष्टींमध्ये काही थीटा गेन करता येईल का त्यासाठी तुम्हाला बघणं गरजेचं आहे. अशा हिशोबाचा हा डेटा आहे मित्रांनो. फार काही वेगळं सांगण्यासारखं नाहीये. डेटा पॉझिटिव्ह आहे. हे करत असताना काही स्टॉक्स वरती फार चांगलं काम होतंय. ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर स्टॉक मध्ये काय घडामोडी घडतायत आता स्मॉल आणि मिड कॅप तो बऱ्यापैकी चांगले आता थोडंसं पॉझिटिव्ह सेनेरिओ आपल्याला दाखवायला सुरुवात करतायत. तर आता ही काही पॉझिटिव्ह चिन्ह आहेत लॉंग टर्मच्या मार्केटसाठी. तर बघूया पुढचा काळ जो आहे आपल्याला सांगेल की डेटा कशा पद्धतीने चेंज होतो. खरंच काही पॉझिटिव्ह होणार असेल तर डेटामध्ये बरेचसे चेंजेस आपल्याला बघायला मिळतील आणि ते ड्रास्टिक असतील. म्हणजे आता 6,00,000च्या पोझिशन्सचे ते ऑलमोस्ट अजून 1,00,000, 1,50,000, 2,00,000 पोझिशन्स कमी करून त्या ठिकाणी 4,00,000पर्यंत येतील. तर हे एक चांगलं साईन असेल आपल्यासाठी जेवढे आपण लॉंग टर्मचं प्लॅनिंग करू. ठीक आहे. तर मित्रांनो डेटा जो आहे तो थोडासा पॉझिटिव्ह आहे कम्पेअर टू लास्ट डे. आणि आता ट्रम्प इंडिकेटर तुम्ही त्या ठिकाणी एक डाउनलोड करून ठेवा. नसेल ज्याच्याकडे आता हे फॉलो करणं चालू करा. ठीक आहे. तर हे कम्प्लीट न्यूज बेस चालू आहे. कम्प्लीट मॅनिप्युलेशन चालू आहे. काही आकडे समोर आलेत. ट्रम्प वरती काही चौकशीची मागणी त्या ठिकाणी होते की हा कोणी मोठा इन्सायडर आहे का, ट्रम्प आणि त्याचा जावई काही वेगळे उलटापालट उद्योग करतायत का, तर याच्या संदर्भात आहे. एवढ्या शॉर्ट पोझिशन्स कोण घेऊन ठेवतं, एवढ्या लॉंग पोझिशन्स कोण घेतं. तर हे इन्सायडर हे ट्विट टाकण्यापूर्वीच काही लोकांना माहित पडतं का. अशा पद्धतीच्या त्या गोष्टी आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीचा डेटा आहे. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. थांबूया.